आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. शुक्र तारा मंदवारा चांदणे पाण्यातून चंद्र आहे स्वप्न वाहे धुंदया गाण्यातून आज तू डोळ्यात माझ्या मिसळुनी डोळे पहा तू अशी जवळी रहा तू असा जवळी रहा. गुड मॉर्निंग बायको. तू इथे काय करतोयस? म्हणजे युवराज, अरे बाबा बघतील परत प्रॉब्लेम होईल. तू का? अरे मिस स्ट्रॉबेरी डोंट वरी, नाईट कर्फ्यू संपलेला आहे. अगं बघ बाहेर उजाडलंय आणि सकाळ आहे ना, मग मी इथे येऊ शकतो. हा, आणि ही ऑर्डर कोणाची आहे माहिती आहे ना तुला? MD ऑफ शुभदा ग्रुप ऑफ कंपनीज यांची. ठीक आहे, मी फ्रेश होते आणि तुझ्यासाठी कॉफी घेऊन येते. नाही नाही अर्पिता, मला कॉफी नको. मला ना मला गरम सूप मिळालं तर. सकाळी सकाळी कोणी सूप पितं का? अगं मग वेडीएस का? माझ्या डॉक्टरांनीच सांगितलंय मला, जर एखादा कपल लग्नानंतर सकाळी गरम गरम सूप प्यायला तर इट इज व्हेरी गुड फॉर द हेल्थ. माझ्या डॉक्टरांनी मला सांगितलंय सकाळी सकाळी कॉफी प्यायची असते. ऐकतच नाहीस ना माझं? आले, थांब इथेच. आलं ना आता कोणीतरी. बघ गुड मॉर्निंग. येऊ ना? हो, चहा घेऊन आले तुमच्यासाठी. काय मग मिस्टर युवराज, आम्ही तुमची बेडरूम सजवली होती 5 स्टार हॉटेल सारखी. मग कशी झाली पहिली रात्र? हा? अगं काही लाजबीज वाटते की नाही तुला? कसं सांग ना. अपू, ओके आहात ना तुम्ही? अरे बापरे, एक अर्जंट काम आठवलं, कॉल करायचंय. मी आलोच जरा. लाजला. काय झालं? काय?
काय म्हणते, नवीन पलंग ऑर्डर करायचा आहे ना, तर मग त्याच्यासोबत पाळणा पण ऑर्डर करूनच टाकूया काय? माझ्यावर इतकं जरी प्रेम असेल तर युवराजशी लग्न करा. नाही बाबा, मी नील शिवाय दुसऱ्या कोणाशीच लग्न करू शकत नाही. त्या दिवशी मांडवात आपलं नातं तुटलंय, तेव्हा आता तुम्हाला बाप नाही, मला लेक नाही, एकही. आई, तुझा आणि आजीचा आशीर्वाद होता म्हणून मला माझा युवराज मिळाला. अगं पण बाबा प्रियावर रागवलेत, नातं संपलं असं बोलून बसलेत. माझ्याचमुळे तिच्या आयुष्यात ही वेळ आली. आता तुझा आशीर्वाद तिला मिळू दे, तिलाही असाच सुखी संसार मिळू दे. तिला नील आवडतो, त्याच्यासोबत तिचं लग्न होऊ दे. आणि हे फक्त तूच करू शकतेस. बाबांना आता तूच समजा. प्रिया आणि बाबा हे नातं माझ्या आणि बाबांच्या नात्यासारखं होऊ नको देऊस. तुझी हिंमत कशी झाली इथे याची? हाऊ डेअर यू कम इन टू माय होम? निघ, चालता ताबडतोब चल, निघ. हा इथे. सर, आय एम सॉरी. नाही, मला माहिती आहे की विदाउट युअर परमिशन मी अगदी तुमच्या घरात घुसलोय, त्याबद्दल आय एम रिअली व्हेरी सॉरी. पण त्या दिवशी, म्हणजे प्रियाच्या न झालेल्या लग्नाच्या दिवशी, आपलं काहीच बोलणं होऊ शकलं नाही. कोणाशीच नीट बोलणं होऊ शकलं नाही. म्हणून आज तुमच्या घरी मी तुमच्याकडे प्रियाला लग्नासाठी मागणी घालायला आलो. प्रियाचं न झालेलं लग्न असं हा आत्ता इथे माझ्या समोर. अरे तुझ्यामुळे माझी लेक माझ्या विरोधात गेली. तिकडे 10 लोकांसमोर भर मांडवात आमचं नातं क्षणात तुटलं तुझ्यामुळे. आणि तूच आत्ता इथे येऊन तोंड वर करून माझ्याशी तिचा हात मागण्याविषयी बोलतोयस. सर, प्रियाने जर मला आधी येऊ दिलं असतं तर आलो असतो मी. तुम्ही जेव्हा हिचं इथे जबरदस्तीने लग्न ठरवत होतात तेव्हाही तिने मला थांबवून धरलं. मग काय करायला हवं होतं मी?
मग शेवटी भर मांडवात येऊन मला तिचं होणारं लग्न थांबवावं लागलं. सर प्लीज आपण सगळेच झालं गेलं ते विसरून जावे. माझी एवढीच इच्छा आहे की तुम्ही माझ्या आणि प्रियाच्या लग्नाला परवानगी द्यावी. अरे नील, तू का नाही तिथे? आपलं ठरलंय ना की इतक्यात लग्न नाही करायचंय. मग का त्रास देतोस तू माझ्या बाबाला? प्रिया, अगं आपण आत्ता लगेच लग्न करूया असं कुठे म्हणतोय मी. पण निदान घरच्यांची परवानगी तरी मिळवूया, मग कधीही करू शकतो लग्न. तुझ्यामुळे माझ्या आणि अजून एका कुटुंबाचं नाक कापलं गेलंय. तू भर मांडवात येऊन माझ्या मुलीचं लग्न मोडलंयस तू. ना मला माझ्या समोरही नकोयस. ताबडतोब चालता होत चाल निघ. एक मिनिट सर, काय चुकलंय माझं? प्रिया आणि मी आम्ही एकमेकांवर प्रेम करतो, हे चुकलं आमचं? आणि तुम्ही इथे तिचं लग्न कोणा दुसऱ्या मुलाबरोबर लावायला निघाला होतात, ते चुकीचं होतं. कसं सहन करायचं मी? आणि एक लक्षात ठेवा सर, मी माझ्या प्रेमासाठी वाटेल ते करू शकतो. त्यासाठी तुमच्या विरोधात जावं लागलं तरीही जाईन मी. खरं तर ना माझं चुकलंय. ऍक्च्युली त्या दिवशी तिथेच ना तुला पोलिसांच्या ताब्यात द्यायला हवा होता. पोलीस नाही सर, या बाबतीत पोलीसही काही करू शकत नाही. कारण प्रिया आणि मी आम्ही दोघेही कायद्याने सज्ञान आहोत आणि कायद्यानेच आम्हाला हक्क दिलाय आमचा जोडीदार निवडण्याचा. नील, तू प्लीज हळू बोल. सरांना ऑलरेडी हाय बीपीचा त्रास आहे. प्लीज. हे बघ युवराज, मी इथे फक्त माझी बाजू. मिनिट बाहेर काढ युवराजाला. हळू बोल. काय नील, नील तू प्लीज प्लीज जा ना इथून. जातोय मी, पण त्याआधी तुम्ही मला फक्त एवढं सांगा की तुम्ही माझं आणि प्रियाचं लग्न होऊ देणार आहात की नाही. नीट सांगून झालं, शांतपणे सांगून झालं. परत माझ्या समोर जरी आलास ना तरी जीव घेईन तुझा. सर, राहू तुम्ही शांत व्हा. सर प्लीज, सर प्लीज शांत व्हा. सर 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 शांत होतो. नील, नील जा इथून. तुझ्यामुळे माझ्या बाबाला काही झालं ना तर मी तुला आयुष्यात माफ करणार नाहीये. प्लीज जा. सरांना काही होऊ नये हे मलाही वाटतंय. बस बस नाही. जा जा.
सॉरी मॅम. मला माहिती आहे की आज तुमच्या घरी येऊन मी खूप चुकीचा वागलो. सरांशी बोलताना सुद्धा माझा स्वतःवरचा ताबा सुटला. त्यासाठी तुमचीही माफी मागतो. आय एम रिअली व्हेरी सॉरी. मी त्यासाठी नाही आली. मग मला प्रियानी सगळं सांगितलं. तुम्ही दोघांनी मिळून लग्नात जे काही केलं ते फक्त एक नाटक होतं. तुमचं एकमेकांवर प्रेम नाहीये हे मला माहिती. पण आता तुम्ही घरी जे काही केलं ते फारच वेगळं होतं. तुम्ही जे काही म्हणाला ते सगळं काय आहे? प्रिया तुम्हाला जे काही बोलली आहे ते सगळं खरं आहे. म्हणजे तिने अजून स्वतःहून असं मान्य नाही केलंय की तिचंही माझ्यावर प्रेम आहे. पण मॅम, माझं प्रियावर अगदी मनापासून प्रेम आहे. खरं प्रेम आहे. आम्ही मलेशियात जेव्हा भेटलो होतो तेव्हा मी प्रियाला प्रपोज सुद्धा केलं होतं. पण तेव्हा तिने मला नकार दिला. पण मला खात्री आहे एक ना एक दिवस ती मला नक्की हो करते. आणि त्या दिवसाची मी अगदी आतुरतेने वाट पाहतोय. पण प्रियाचं जर तुमच्यावर प्रेमच नाहीये तर या एकतर्फी प्रेमाने काय मिळवणार आहात तुम्ही? प्रेमात खूप ताकद असते ना. माझं प्रेम प्रियाला नक्की जाणवेल. प्रिया मला नक्की स्वीकारेल. प्रियाच्या होकाराची मी जन्मभर वाट बघेन. अगदी हाच जन्म काय, पुढची 7 जन्म सुद्धा. येतो मी. हॅलो सर. हा खानविलकर, त्या नीलची माहिती काढायला सांगितली होती ना तुम्हाला? हो सर, मी थोडीफार आधीच माहिती काढली होती. नाही, ऐका, त्याची काही गरज नाही आता. काय झालं सर? म्हणजे मला जे काही कळलंय ते चांगलंच आहे. तो आणि प्रिया खरंच मलेशियाला भेटले होते. दोघेही एकाच कोर्सला होते. त्यांची जवळची मैत्री झाली होती. सध्या तो तिथेच नोकरी करतो. थोड्या दिवसाची सुट्टी घेऊन तो इथे आलाय. पण अजून त्याचे आई वडील कोण, घरचं बॅकग्राऊंड काय हे कळायचंय. काही गरज नाहीये ते सगळं कळायची. तो कोण आहे, कुठून आलाय, काय करतो, काय प्लॅन्स आहेत वगैरे मला देणं घेणं नाहीये. आता त्याला धक्के मारून हाकलून दिलंय घरातून. त्याचा आणि प्रियाचा पुढे काही संबंध येणार नाही याची खबरदारी घेणार आहे मी. त्यामुळे आता माहिती वगैरे काढायची काही गरज नाही. कळलं का? ओके सर. काय हे सगळं? नीलशी कशी वागलीस तू? अगं बाबांचं मी समजू शकते, त्यांचा राग समजू शकते, पण तू? अगं मी त्याला आधीच सांगितलं होतं की बाबाचा राग शांत होईपर्यंत त्याच्या समोर सुद्धा येऊ नको. तरी सुद्धा तो आला. मग मी काय करू? मला म्हणाला होता की मी मलेशियाला परत जाणार आहे, पण हा असा अचानक घरी आला. मला तर ना खरंच काही कळत नाही. अगं ते मीच त्याला बोलावलं होतं. काय हे सगळं? नीलशी कशी वागलीस तू? अगं बाबांचं मी समजू शकते, त्यांचा राग समजू शकते, पण तू? अगं मी त्याला आधीच सांगितलं होतं की बाबाचा राग शांत होईपर्यंत त्याच्या समोर सुद्धा येऊ नको. तरी सुद्धा तो आला. मग मी काय करू? मला म्हणाला होता की मी मलेशियाला परत जातो, पण आज हा असा अचानक घरी आला. हा कसा? मला ना पुढे खरंच काही कळत नाहीये. अगं ते मीच त्याला बोलावलं होतं. काय?
तुझ्या फोन मधून मी नंबर घेतला आणि त्याला घरी बोलावलं. अगं पण का? हा म्हणजे पिऊ, अगं 2 वर्षांनी लग्न, हा निर्णयच मला पटलेला नाहीये. मग काय करणार होते? अगं मला आधी सांगायचंच तरी. तो नील घरी आल्यामुळे ना सगळा गोंधळ वाढलाय. बाबा आधीच चिडला आणि त्यात तू तरी का करतेस असं? पिऊ, अगं ही बरोबर आहे, तुझं जरा जास्तच घाई केली मी. चूक झाली माझी. त्याला इथे बोलावलं आणि बघ ना सगळं उलटच झालं. खूप दुखावला असणार आहे तो. पिऊ, अगं तो खालीच असणार आहे. तू जा आणि बोल त्याच्याशी. नाही, काही गरज नाहीये. पण नील खूप चुकलाय. आपल्या बाबाचा अपमान केलाय त्याने. मला खूप राग आलाय त्याचा. खरं तर चूक माझी आहे. मीच बोलावलं त्याला इथे म्हणून हे सगळं घडलं. खरं तर मीच माफी मागायला हवी. मी आले. अपुताई, थांब. मला तुला काहीतरी सांगायचंय नील बद्दल.